सगळीकडे हलका अंधार पसरला होता. एक जपानी फायटर प्लेन आकाशात कमी उंचीवर उडत होते. या विमानाच्या कॉकपिटमध्ये एक तरुण वैमानिक बसला होता. त्याला आपल्या देशासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावायची होती. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला शत्रूच्या जहाजावर आत्मघाती हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली होती. देशासाठी बलिदान देण्याच्या हेतूने या तरुण वैमानिकाने समुद्राकडे पाहिले आणि त्याचे विमान वेगाने समुद्राकडे उतरवू लागला. हा तरुण वैमानिक एका अमेरिकी जहाजाकडे झेप घेत होता. या विमानाला जहाजाकडे येताना बघून या विमानावर जहाजावरून प्रचंड गोळीबार करण्यात येत होता. पण काही क्षणात हे विमान त्या जहाजावर कोसळले. जहाजावर एक मोठा स्फोट झाला. आकाशात धुराचे लोट पसरले. या आत्मघाती हल्ल्यामुळे अमेरिकी जहाजाचे खूप नुकसान झाले. हा अटॅक होता कामिकाझे अटॅक. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम दिवसामध्ये जपानच्या क्षितिजावर एक वेगळेच वातावरण पसरले होते. विमानं आकाशात झेपावत होती, पण ती केवळ लढण्यासाठी नव्हती, तर स्वतःला आणि आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी होती. 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिका आणि जपानमध्ये युद्ध सुरू झाले. सुरुवातीला जपानने अनेक विजय मिळवले, पण 1942 नंतर अमेरिकेचे पारडे जड होऊ लागले. 1944 पर्यंत तर जपान या युद्धामध्ये बिकट परिस्थितीमध्ये आला. जपानी एअरफोर्स संपण्याच्या मार्गावर आली. त्यांचे कित्येक प्लेन्स नष्ट झाले. मोठ्या प्रमाणात त्यांचे पायलट्स मारले गेले. जपानला अमेरिकेपुढे टिकणे अवघड झाले होते. त्यांच्यावर पराभवाचे संकट ओढावत होते. अशात जपानी सैन्याने आत्मघाती युद्धनीती सुरू केली. या आत्मघाती युद्धनीतीला जपानी सैनिकांनी कामिकाझे नाव दिले, ज्याचा अर्थ होतो दैवी वारा. एका जपानी मान्यतेनुसार 13व्या शतकात जपानवर हल्ला करण्यासाठी आलेल्या मंगोल जहाजांना एका वादळाने परत पाठवले होते. त्याच वादळाच्या नावावरून कामिकाझे हे नाव दिले गेले. कामिकाझे आत्मघाती हल्ल्यांसाठी जपानी सैन्याने शाळा, कॉलेजेसमधून युवकांची निवड केली. पण घरातील पहिल्या मुलाला कामिकाझे पायलट म्हणून घेतले जात नसत. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाला कामिकाझे पायलट म्हणून भरती केले जात. या युवकांना ट्रेनिंग देऊन तयार केले जात. आत्मघाती हल्ला करण्यापूर्वी या युवकांकडून त्यांच्या परिवारासाठी पत्र लिहून घेतले जात. या पत्रात ते युवक आपल्या परिवारासाठी संदेश लिहत. ते सम्राट हिरोहितो यांच्यासाठी मृत्यू मिळणे गर्वाची बाब असल्याचे या पत्रात लिहत. कामिकाझे हल्ले करण्यासाठी प्लेनमध्ये मोठ्या प्रमाणात विस्फोटके भरले जात, कारण हे प्लेन क्रॅश झाल्यावर शत्रूंच्या जहाजांचे जास्तीत जास्त नुकसान व्हावे. कामिकाझे पायलट्स प्लेन उडवल्यानंतर त्या प्लेन्सला कमी उंचीवर उडवत. असे केल्यामुळे हे प्लेन्स शत्रूच्या रडारवर येत नसत. त्यामुळे जहाजावर अचानक हल्ला करता येत होता आणि टार्गेट हिट होण्याचे प्रमाण जास्त राहत होते. कामिकाझे हल्ले सक्सेसफुल होण्याचे कारण होते त्यांची आत्मघाती टेक्निक. कारण एखाद्या नॉर्मल फायटर प्लेनने हवेतून चालत्या शिपवर फायर केल्यावर टार्गेट हिट होण्याचे प्रमाण कमी असते, पण प्लेन शिपवर हिट केल्यास त्याचे सक्सेसफुल होण्याचे प्रमाण जास्त होत होते. या आत्मघाती टेक्निकमुळे ते अमेरिकन नेव्हीचे जास्त नुकसान करत होते. अमेरिकन नेव्हीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान बघता त्यांनी रडार पिकेट्स टेक्निक वापरायला सुरुवात केली. या टेक्निकमध्ये अमेरिकन नेव्ही त्यांच्या मेन शिप्स पासून थोड्या अंतरावर काही शिप्स उभे करत आणि जेव्हा कामिकाझे प्लेन्स अटॅक करण्यासाठी त्यांच्या शिप्स जवळ येत, तेव्हा या शिप्स वरून त्यांच्या मेन शिप्सवर इन्फॉर्मेशन पाठवत. ग्रुप्समध्ये आलेले कामिकाझे प्लेन्स डिवाइड होऊन या शिप्सवर अटॅक करत. त्यामुळे त्यांच्या मेन शिप्सचे कमीत कमी नुकसान होऊ लागले. त्याचबरोबर काही अमेरिकन प्लेन्स या शिप्स भोवती चक्कर लावत. जर कामिकाझे प्लेन्स अटॅक करण्यासाठी आले तर हे प्लेन्स कामिकाझे प्लेन्सवर अटॅक करत. अशा टेक्निक वापरून अमेरिकन नेव्हीने कामिकाझे अटॅक्स पासून त्यांच्या जास्तीत जास्त शिप्स वाचवल्या. कामिकाझे आत्मघाती हल्ल्यांमुळे अमेरिकेचे काही प्रमाणात नुकसान झाले, पण ते जपानचा निर्णायक पराभव टाळू शकले नाहीत. मित्र राष्ट्रांच्या एकत्रित सततच्या हल्ल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत गेली. 1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. या विनाशकारी हल्ल्यानंतर जपानला शरणागती पत्करावी लागली आणि दुसऱ्या महायुद्धाचा अंत झाला. आजही कामिकाझे हल्ले इतिहासाचा एक दुःखद भाग आहेत. या हल्ल्यांमधील वैमानिकांचे बलिदान आणि त्यांची निष्ठा आजही जपानमध्ये आठवली जाते. पण त्याचबरोबर या हल्ल्यांच्या क्रूरतेवर जगभरात टीकाही होते.